म्हटलं होतं की मी तुम्हाला वाक्यांचे भाग हा चौथीचा स्कॉलरशिपचा एक छोटासा फंड शिकवणार आहे। त्यामुळे आता मी तो चालू करणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। खास करून चौथीची मुलं, त्यांना थोडासा अवघड वाटतो हा भाग। इकडे लक्ष द्या। वाक्याचे भाग, वाक्याचे एकूण दोन भाग असतात। दोन भाग असतात, त्याच्यामध्ये पहिला भाग असतो उद्देश आणि विधेय। आपण जनरली बघतो की वाक्याचे कर्ता कर्म क्रियापद हे तीन भाग असतात, परंतु आपण वाक्याचे उद्देश आणि विधेय हे भागात बघणार आहोत। हे आपल्याला चौथी स्कॉलरशिपला विचारलं जातं। मग बघा, पहिल्यांदा आपण बघणार आहोत उद्देश भाग काय असतो। आपण वाक्यामध्ये कर्ता जो असतो का त्याला या ठिकाणी उद्देश म्हणतो। मग हा उद्देश ओळखायचा कसा, तर वाक्यातील क्रियापद कोणते ते आधी ओळखायचं। वाक्यात आधी क्रियापद कोणतं आहे ते आधी आपण बघायचं। त्यानंतर त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे। नारा, नारी आणि नारे हे शब्द जे आहेत, हे प्रत्यय जे आहेत, ते प्रत्यय लावून आपल्याला क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे। मग आपल्याला उत्तर काय मिळेल, करणारा कोण, ठेवणारा कोण, कर्ता मिळेल, जो की याच्यामध्ये आपल्याला उद्देश म्हणून काम करताना दिसेल। मग आता आपण बघू, क्रिया करणारा कर्ता हा वाक्याचा उद्देशच असतो। त्याविषयी जे काही सांगितले आहे त्याला आपण उद्देशाचा भाग म्हणतो। एक उदाहरण घेतलं का बाळा, त्यावेळेस लक्षात येईल। उदाहरण बघा, माझ्या आजीने छान गोष्ट सांगितली आणि पूर्णविराम। याच्यामध्ये आपल्याला उद्देश भाग किंवा उद्देश कोण आहे हे ओळखायचंय। वरी सांगितलंय क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे, सांगणारी कोण, काय विचारायचंय, सांगणारी कोण, उत्तर काय येईल, आजी। व्हेरी गुड। सांगणारी कोण, उत्तर येईल आजी। मग ज्या वेळेस हे उत्तर येईल ना, ते उत्तरच असतं वाक्याचा उद्देश। आलं का लक्षात? त्याचबरोबर याच्यावर आधारित आणखी एक प्रश्न विचारला जातो, तो असा की उद्देश भाग, उत्तर आले तर आजी, पण त्या आजीबद्दल पण काहीतरी थोडं बहुत सांगितलेलं आहे। काय सांगते, माझी आजी। काय सांगते, माझी आजी। म्हणजे माझ्या आजीने हे दोन्ही शब्द मिळून काय तयार होत होतं, उद्देश भाग तयार होतो। आता त्याच्या पुढे एक प्रश्न विचारला जातो, ह्या उद्देश भागामध्ये एकूण किती शब्द येतात, किती शब्द आले तिथं, किती आले, दोन। व्हेरी गुड। किती शब्द आहेत, दोन शब्द या उद्देश भागामध्ये आलेले आहेत। हा भाग समजला असेल तुला, ओके। आता आपण अजून उदाहरण बघू, म्हणजे आपल्याला समजेल। मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो। आपल्याला क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे, असणारा कोण, असणारा कोण, कारण क्रियापद काय आहे, असतो, हे क्रियापद आहे आणि त्या क्रियापदाला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। तो विचारल्यावर कसा विचारता येईल, असणारा कोण, उत्तर काय असेल, सुंदर तुरा, हे उत्तर असेल। मग आपल्याला हे मिळालं उद्देश, काय मिळालं, उद्देश। मग आता मला एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे। मगाशी आपण पाहिलं होतं उद्देश मध्ये अनेक शब्द एकत्रित आलेले असतात, त्याला उद्देश भाग म्हणतात। मग असणारा कोण, तुरा एकच शब्द येईल, परंतु सुंदर हे देखील त्या उद्देशाबद्दल माहिती सांगत आहे, म्हणून तो देखील उद्देश भागामध्ये शब्द घ्यावा लागेल। मग हे उद्देश भागामध्ये येणारे शब्द किती झाले, व्हेरी गुड। उद्देश भागात दोन शब्द येतात। समजलं का तुम्हाला? बघा, आता पुढचा आपण आणखी एक उदाहरण बघू। ससा सैरावैरा धावत होता। धावणारा कोण, व्हेरी गुड। बघा या ठिकाणी धावत होता हे काय आहे, क्रियापद। मग या क्रियापदात प्रश्न विचारल्यावर प्रश्न तयार होतो, धावणारा कोण। मग उत्तर आपल्याला पण कळेल, धावणारा कोण आहे, आपला हा ससवा आहे। मग याचं उत्तर येईल ससा। मग मला एक सांगा, आपण मगाशी वरती पाहिलं होतं उद्देश
जेवण करत होता. राम सकाळी जेवण करीत होता. मग आता आपल्याला याला देखील प्रश्न विचारावा लागेल. क्रियापद कोणता आहे? करीत होता. करणारा कोण? कोण आहे करणारा? राम. व्हेरी गुड. करणारा कोण म्हणल्यानंतर उद्देशही राम, आणि राम ही एकच शब्द असल्यामुळे उद्देशाची किंवा उद्देश भागामध्ये किती शब्द येतात असा जर प्रश्न विचारला तर उत्तर येईल एकच शब्द. ठीक आहे, समजलं? पुढचं उदाहरण आहे. काळे बूट घातलेले विद्यार्थी रांगेत चालतात. या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? चालतात. हे काय आहे? क्रियापद. मग या क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे. चालणारे कोण? काय विचारायचं आहे? चालणारे कोण? ठीक आहे. आता प्रश्न विचारला उत्तर येईल विद्यार्थी. विद्यार्थी काय असेल? उद्देश. काय असेल? विद्यार्थी उद्देश असेल. मग दुसरा भाग कोणता बघायचा आहे? उद्देश भाग बघायचा आहे. विद्यार्थी या शब्दाला जोडून त्या विद्यार्थ्याबद्दल माहिती सांगितली आहे. बघा काय? काळे बूट घातलेले विद्यार्थी म्हणजे बघा हे पूर्ण काय येईल? उद्देश भाग. याच्यामध्ये काय येईल? काळे बूट घातलेले विद्यार्थी. कसले विद्यार्थी? काळे बूट घातलेले विद्यार्थी. हा सर्व भाग येईल उद्देश भागामध्ये. म्हणजे आता किती झाले? 4. व्हेरी गुड. म्हणजे 2, 3 आणि 4 4 शब्द या उद्देश भागामध्ये आता आलेले आहेत. म्हणजे बघा आपण या वाक्यात काय बघितलं? प्रथम क्रियापद बघितलं. क्रियापदावरून त्याला प्रश्न विचारला. चालतात. चालणारे कोण? विद्यार्थी. मग विद्यार्थी हे फक्त एकटं उद्देश झालं, परंतु प्रश्न कसा येतो आणखी? उद्देश भाग कोणता? मग त्या उद्देशाबद्दल काय बोललेलं आहे का? त्या विद्यार्थ्याबद्दल काय बोललेलं आहे का? ते बघावं लागेल. मग बघितल्यानंतर आपल्याला समजेल काळे बूट घातलेले विद्यार्थी आहेत. मग हा पूर्ण जो पॅच आहे, हा पूर्ण भाग आहे, तो उचलून आपल्याला उद्देश भागात ठेवावा लागेल. ठीक आहे. मग उद्देश भागात ठेवल्यानंतर पुढचा प्रश्न काय असतो? त्या उद्देश भागातील एकूण शब्द किती आहेत सांगा. मग 1, 2, 3, 4 एकूण 4 शब्द आपल्या उद्देश भागामध्ये आलेले आहेत. आपण उद्देश भाग बघितलाय. आता उद्देश भागावर आपल्याला एक गृहपाठासाठी 4 प्रश्न मी देणार आहे. एक आहे गोकुळाष्टमी श्रावण महिन्यामध्ये असते. यामधील उद्देश कोणता? उद्देश भाग कोणता? आणि उद्देश भागातील शब्दांची संख्या किती? हे सर्व तुम्ही लिहायचं आहे. जाणता राजा शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. तिसरा आहे आम्ही गावाकडे जातो. चौथा आहे महाबली हनुमानांनी पर्वत उचलला. म्हणजे या 4 प्रश्नांची उत्तर ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस तुम्हाला त्यातील उद्देश भाग, मुख्य उद्देश, उद्देश भागामधील शब्द आणि उद्देश भाग या तिन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला सांगता आली पाहिजे. परंतु सर्वात पहिल्यांदा याच्यामध्ये क्रियापद ओळखणं गरजेचं आहे. मग माझ्या इथल्या विद्यार्थ्यांनी आणि माझ्या बघणाऱ्या युट्यूबवरच्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचं उत्तर मला कमेंट्स मध्ये नक्कीच द्यायचंय. आपण मी उद्देश भाग हा बघितला. मगाची उदाहरण घेते मी. आज माझ्या आजीने गोष्ट सांगितली. मग आपण याच्यामध्ये आजी हा उद्देश भाग बघितला होता. सांगणारी कोण? आजी. आणि उद्देश भागामध्ये माझ्या आजीने हे 2 शब्द आले पाहिजे होते. आता बघा हे 2 शब्द जर उद्देश असतील किंवा उद्देश भाग असतील तर राहिलेले शब्द काय असतील? विधेय असतील. व्हेरी गुड. राहिलेले शब्द काय आहे? विधेय. अगदी सोपा भाग आहे हा, लक्षात ठेवा. आता पुढचं बघू. मग याच्यामध्ये अजून प्रश्न येईल. विधेय भागामध्ये एकूण किती शब्द असतात? किती त्या ठिकाणी?
दोन आहेत, गोष्ट आणि सांगितली. पुढचं बघू. आलं लक्षात तुमच्या बऱ्यापैकी. मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. असणारा काय? सुंदर तुरा. हा झाला उद्देशाचा भाग आणि उरलेलं सर्व काय असेल? काय असेल? विधेय. मग त्याच्यामध्ये मोराच्या डोक्यावर आणि असतो हे सर्व मिळून काय तयार होतं? विधेय. काय विधेय भागामध्ये? मोराच्या डोक्यावर असतो. डोक्यावर असतो हा भाग येईल विधेयचा. खूप सोपा आहे. प्रथमतः आपल्याला उद्देश समजलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला क्रियापद समजलं पाहिजे. क्रियापद समजल्यानंतर क्रियापदाला नारा, नारी, नारे असे प्रश्न विचारला प्रत्यय लावून तर आपल्याला उद्देश मिळतो. एक उद्देश मिळाल्यानंतर त्या उद्देशाच्या पुढे उद्देशाबद्दल अजून काही सांगितलंय का? मग ते शब्द जे असतात ते उद्देश भागामध्ये येतात. इथं आले बघा. असणारा कोण? तुरा आहे, पण कसा आहे तो? सुंदर. म्हणून उद्देशामध्ये हे दोन्ही शब्द येतात उद्देश भागामध्ये. परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं की उद्देश काय आहे तर एकच शब्द येईल. त्यामध्ये 4 ऑप्शन्स असतात, त्यातले एक ऑप्शन चॉईस करायचा जो बरोबर असेल. त्याचबरोबर प्रश्न विचारला जातो की विधेय काय आहे. एकदा उद्देश कळला की विधेय समजायला सोपं जातं. परंतु तत्पूर्वी उद्देशाबरोबर उद्देश भाग सुद्धा ओळखणं गरजेचं आहे. तिथं बघा आलेला आहे तुरा. तुऱ्यासोबत सुंदर असा तुरा आहे, सुंदर तुरा आहे. तुऱ्याबद्दलच माहिती सांगितलेली आहे. म्हणून हा दोन्ही शब्दाचा जो भाग आहे तो येतो उद्देश भागात. मग सर्व राहिलेलं टाकून द्यायचं विधेय भागामध्ये. हे एवढं सोपं आहे, त्याला घाबरायचं नाही. जेवढी जास्त उदाहरणे सोडवतात तेवढं तुमच्या लक्षात अधिक राहील. आपण अजून काही उदाहरणे पाहूयात. 2 उदाहरणं बघितली. आता 3रं उदाहरण बघू. ससा सैरा वैरा धावत होता. धावणारा कोण? ससा. हे काय आहे? उद्देश. मग हे राहिलेलं सर्व काय येईल? विधेय. व्हेरी गुड. हे काय सर्व? विधेय. अगदी सोपं आहे. पुढचं बघा. आमचा मोती प्रामाणिक व इमानदार आहे. कसा आहे? का असणारा कोण? असणारा कोण? मोती. हा काय आहे? उद्देश आहे. परंतु ज्या वेळेस ह्या मोतीला जोडून एखादा शब्द आलाय त्याला काय म्हणतात? उद्देश भाग. आमचा मोती म्हणजे सर्वांचं काय होतं? उद्देश भाग तयार होतो. मग हे सोडून बाकीचं सर्व काय असेल? विधेय असेल. व्हेरी गुड. समजलंय तुम्हाला आता. पुढचं बघा. उंच ठिकाणावरील महाबळेश्वर खूप थंड आहे. असणारे काय? महाबळेश्वर. हे येईल उद्देश. आणि कसं आहे ते महाबळेश्वर? उंच ठिकाणावरील म्हणजे महाबळेश्वर मध्ये 2 शब्दांची माहिती सांगतात. म्हणून हा पूर्ण जो शब्दांचा पंच असेल तो येईल. काय येईल? उद्देश भाग. काय येईल? उद्देश भाग. आणि बांधून राहिलेलं काय सर्व? विधेय. काय येईल? विधेय. एवढं सोपं आहे, याला घाबरायचं नाही. मी तुम्हाला आणखी उदाहरण देईन. ते सरावानं तुम्हाला या सगळ्या गोष्टी पटकन समजतील. यामध्ये एक काय आहे? ज्या वेळेस असेल त्यावेळेस त्या आहेला प्रश्न विचारताना असणारा हा प्रश्न विचारावा लागेल. काय विचारावा लागेल? असणारा हा शब्द घेऊन त्या क्रियापदानं प्रश्न विचारावा लागेल. इथपर्यंत समजले सर्वांना? ठीक आहे. आता मी तुम्हाला गृहपाठासाठी 5 वाक्य देणार. ते मला तुम्ही उद्या लिहून आणून दाखवायचे. ठीक आहे. आता इतके वेळ तुम्हाला सांगितलं उद्देश आणि विधेय भाग सांगितला. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा भाग आहे आपल्याला विधेयाचा गृहपाठ. विधेय भाग शोधण्याचा. मग अशा तुम्हाला दिला होता मी उद्देश भाग शोधण्याचा गृहपाठ. आता हा गृहपाठ मी देत आहे. माझी आई चांगली सुगरण आहे. दुसरं वाक्य आहे. एवढा मोठा डोंगर रावने चढला. सुंदर चित्र माझ्या दादाने काढले. भारतीय जवान सीमेवर लढा देतात. मला हे 4 उदाहरणं उद्या व्यवस्थितरित्या सोडवून आणायची. म्हणजे तुमचं हे अतिशय परफेक्टपणे वाक्याचे भाग तुमचा
अभ्यासक्रमातील एक भाग आहे तो आपण आज कंप्लीट केलेला आहे. काही अडचणी असतील तर मला विचारा. त्याचबरोबर जे मला ऑनलाईन बघतायत त्यांनी देखील हे सर्व गृहपाठाचे प्रश्न उद्या सोडवून किंवा आज सोडवून कमेंट्स मध्ये त्याची उत्तर द्यायची आणि हा जो मी पाठ आहे तो अतिशय व्यवस्थितरित्या घेतलेला आहे. याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये उपयोग होणार आहे. म्हणून हा लेसन जो ऑनलाईन घेण्यात आलेला आहे तो पुन्हा बघा आणि वाक्याचा भाग हा तुमचा जो चॅप्टर आहे तो तुम्ही स्वतः घरी बसून मोबाईलच्या मदतीने क्लिअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.